नमस्कार, मी दीपक दराडे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. मंडळी, व्हिडिओ पुढे पाहण्यापूर्वी एक आठवण आहे, आपल्या फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक आणि फॉलो जरूर करा. मंडळी, UPSC परीक्षेचा निकाल लागला आणि त्यामध्ये गरिबांच्या पोरांचा डंका वाजलेला आपल्याला दिसला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेतलेल्या या पोरांनी यश मिळवलंय आणि त्यामुळं सर्वांना त्याचं खूप कौतुक आहे, असायलाच पाहिजे. मंडळी, सुमारे 250 वर्षापूर्वी शिक्षणाचं महत्त्व सांगताना महात्मा ज्योतिबा फुले म्हणाले होते, की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि वित्त विना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. महात्मा ज्योतिबा फुलेंनी 5-6 ओळीतच विद्येचं महत्त्व सांगितलं. परंतु ते इतकं सत्य आहे, की त्याची प्रचिती ही वारंवार येते. आणि त्याचबरोबर राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीही शिक्षणाचं महत्त्व सांगितलं. त्यांनी शिक्षणाला वाघिणीचं दूध म्हटलं आणि शिक्षण हाच आपल्या जीवनाच्या प्रगतीचा मार्ग आहे हे समजून विद्यार्थ्यांनी भरपूर अभ्यास करावा. शिक्षणामुळं गुलामगिरी संपते आणि माणसाला आत्मभान येतं. त्यामुळं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा मूलमंत्र बाबासाहेबांनी दिला. बाबासाहेबांनी उच्च शिक्षणाला महत्त्व दिलं. त्यांनी स्वतः अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेतलं आणि स्वतःचं उदाहरण समाजासमोर ठेवलं. अशी अनेक उदाहरणं देता येतील, की ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीशी 2 हात करून त्यावर विजय मिळवला आणि त्यांच्या आयुष्यात क्रांती घडवून समाजासमोर एक प्रेरणादायी उदाहरण ठेवलं. आजच्या घडीला देखील आपल्यासमोर काही उदाहरणं आहेत आणि त्याच विषयी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे, त्यांच्याविषयी बोलणार आहे. मंडळी, केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात UPSCची परीक्षा आणि ती उत्तीर्ण होऊन IAS, IPS झालेल्या काही जणांबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊ आणि हा विषय समजून घेऊ. त्यांच्याविषयी जाणून घेताना तुम्हाला एक बाब नक्की जाणवेल आणि ती म्हणजे खडतर जीवन असेल, परिस्थिती बिकट असेल, तरी देखील निश्चय पक्का केला आणि सातत्यपूर्ण प्रयत्न केले तर तुम्हाला यश कसं मिळतं हे समजेल. यातून आपल्याला सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक या परिस्थितीची जाण येईल. आजच्या पालकांना, आजच्या विद्यार्थ्यांना, युवा पिढीला त्यातून प्रेरणा मिळेल. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर मंडळी, UPSC परीक्षेचा निकाल लागला आणि महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चा सुरू झाली ती बिरदेव सिद्धप्पा ढोणे या मेंढपाळाच्या पोराची. एका मेंढपाळाचं पोर UPSC परीक्षेत 551 वा रँक मिळवून चक्क IPS अधिकारी झाले. महात्मा फुलेंनी विद्येचं जे महत्त्व आपल्याला सांगितलं, बाबासाहेबांनी शिक्षण हेच सामाजिक परिवर्तनाचं सर्वात मोठं माध्यम असल्याचं म्हटलं आणि ज्यांनी शिक्षणाचं महत्त्व ओळखून त्यांच्या संस्थानात शिक्षण सक्तीचं केलं, त्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातल्या यमगे गावच्या सिद्धप्पा ढोणे या मेंढपाळाचा बिरदेव हा मुलगा. मेंढ्या राखत राखत तो शिकला. मेंढ्या राखतानाच त्यानं अभ्यास केला. 10वीला त्याला 96% गुण मिळाले आणि आता तो IPS झाला. UPSC परीक्षेचा निकाल आला त्यावेळी तो मेंढ्यांचे केस कापत होता. गावोनगाव भटकून पालं टाकून राहणाऱ्या मेंढपाळाचा पोरगा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या रँकमध्ये सर्वोच्च स्थानी पोहोचणं हेच खरं सामाजिक परिवर्तन आहे. हीच तर शिक्षणाची ताकद आहे. विशेष म्हणजे बिरदेवची कौटुंबिक परिस्थिती बघा, त्याचं सामाजिक, आर्थिक स्थिती बघा. त्याचं हे यश त्यामध्ये लख्ख वाटतं. परंतु त्याच्या जिद्दीला, चिकाटीला तोडच नाही. UPSCचा अभ्यास करण्यासाठी बिरदेव पुण्यात आला. तिथून तो 2 वर्षासाठी दिल्लीला गेला. परत पुण्यात येऊन अभ्यास केला. 2 वेळा त्याला यशानं हुलकावणी दिली. मात्र बिरदेवनं जिद्द सोडली नाही. यश मिळवूनच त्यानं दाखवलं. बिरदेवची कहाणी जबरदस्तच आहे. बिरदेवप्रमाणेच तुम्हाला पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम असलेल्या जव्हार तालुक्यातलं पहिले कोगदे या गावातील डॉक्टर अजय काशीराम डोके यांनी देखील UPSC परीक्षेत 364वा रँक मिळवलाय आणि आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे डॉक्टर अजय डोके हे पहिलेच व्यक्ती ठरलेत. यापूर्वी त्यांनी MBBSचं शिक्षण पूर्ण केलंय. त्यांनी इंटरनेटचा वापर करून व्हिडिओच्या सहाय्यानं UPSC परीक्षेची तयारी केली. बिरदेव आणि डॉक्टर अजय यांच्याप्रमाणेच नांदेड जिल्ह्यातील डॉक्टर शिवराज राजेश गंगावळ या लॉन्ड्री चालकाच्या मुलानं देखील UPSC परीक्षा पास होऊन एक इतिहास रचला. डॉक्टर शिवराज गंगावळ यांच्या वडिलांनी लॉन्ड्रीचा व्यवसाय करीत
त्यांच्या मुलांना शिक्षण दिलं. शिवराजनं MBBSचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर वैद्यकीय अधिकारी म्हणून देखील काम केलं. आता UPSC परीक्षेत 788वा रँक मिळवून थेट केंद्रीय प्रशासकीय सेवेत ते दाखल झाले. डॉक्टर अक्षय संभाजी मुंडे यांची गोष्ट तर मनाला चटका लावणारी. लहान असतानाच वडिलांचं छत्र हरवलं आणि त्याच्या नंतर त्यांच्या निरक्षर आईनं कष्ट करून या मुलांना शिक्षण दिलं. त्यांच्या आईच्या जिद्दीमुळं, कष्टामुळं तिचा हा मुलगा आजच्या UPSC परीक्षेत यश मिळवून केंद्रीय प्रशासकीय सेवेमध्ये दाखल झाला. डॉक्टर अक्षय मुंडे यांनी लातूरमधून BDSचं शिक्षण पूर्ण केलं. अधिकारी होण्याचं स्वप्न होतं, परंतु आर्थिक परिस्थिती नसल्यानं, जेमतेम असल्यानं डॉक्टर अक्षयनं लगेचच रुग्णसेवेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांना महात्मा फुले शिष्यवृत्ती मिळाली आणि स्वप्नाला सत्यात आणण्याची वाट त्यांना मिळाली. पुण्यात येऊन अभ्यास केला आणि 699वा रँक मिळवून आज ते अधिकारी बनले. नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातल्या गोलेगावच्या पुजाराच्या मुलानंही UPSC परीक्षेत यश मिळवून एक उत्तुंग भरारी घेतली. डॉक्टर सुनील रामलिंग स्वामी हे 336वा त्यांचा रँक मिळवून UPSC परीक्षा उत्तीर्ण झाले. डॉक्टर सुनील यांचे वडील पुजारी आहेत, आई घरकाम करते. अशा हलाखीच्या परिस्थितीमध्ये सुनील यांचं शिक्षण झालं. लातूर या ठिकाणी ते BSc ॲग्री करत असताना त्यांची भाऊ आणि बहीण हे सुद्धा शिक्षणासाठी आले. त्यामुळे खर्च भागेनासा झाला. त्यावेळी त्यांनी 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी शिकवणी सुरू केली आणि त्यातून तो घर खर्च भागवू लागले. अशा परिस्थितीतही त्यांनी UPSCचा अभ्यास केला आणि यश मिळवलं. ही सगळी आत्ताची उदाहरणं आहेत आणि ती आम्हाला प्रेरणा देणारी आहेत. असंच कौतुक एक दगडफोड्याचा मुलगा IAS झाला त्यावेळी सुद्धा महाराष्ट्रभर झालं होतं. 2009 मध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातल्या जेऊर गावच्या दगड फोडणाऱ्या वडार समाजातील बालाजी मंजुळे यांनी UPSC परीक्षेत 56वा रँक मिळवून घवघवीत यश मिळवलं होतं. ते बालाजी मंजुळे आता आंध्र प्रदेशमध्ये कार्यरत आहेत. घरी लाईट नसल्यानं लाईट असेल त्या ठिकाणी खांबाखाली बसून बालाजी मंजुळे यांनी अभ्यास केला. दगड फोडणाऱ्या आईबापानं बालाजी यांना सतत तू कलेक्टर हो म्हणून सांगितलं. त्यांचं हे वाक्य सातत्यानं कानावर पडल्यानं जिद्दीला पेटलेल्या बालाजी यांनी चिकाटीनं अभ्यास केला आणि IAS होऊन दाखवलं. मंडळी, एक गोष्ट व्यवस्थित समजून घेतली तर तुमच्या लक्षात येईल की या सर्वांच्या यशाचा मार्ग हा शिक्षणातून जातो. या सर्वांच्याच घरची परिस्थिती प्रतिकूल होती, बिकट होती, परंतु या सर्व गोष्टी आता एका यशानं बदलणार आहेत आणि हे सर्व शक्य झालं ते केवळ आणि केवळ शिक्षणामुळे. म्हणूनच तर महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांनी शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित केलंय आणि छत्रपती शाहू महाराजांनी तर ते सक्तीचं केलं होतं. कोट्यावधी लोकसंख्येच्या समाजामध्ये ही केवळ हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच जर नावं असतील तर ते कसं चालेल? हा प्रश्न माझ्या मनाला कायम सतावतो. का नाही ही संख्या वाढत? कुठं घोडं पेंड खाताय? मुलं मोठी स्वप्न उराशी का बाळगत नाहीत? स्वतःच्या मुलांना मोठं करण्याची इच्छा पालकांच्या मनी का येत नाही? बिरदेव ढोणे असतील, बालाजी मंजुळे असतील किंवा डॉक्टर अक्षय मुंडे, डॉक्टर अजय डोके, डॉक्टर सुनील स्वामी या सर्वांच्याच घरची परिस्थिती बिकटच होती. परंतु त्यांच्या पालकांनी त्यांना दिलेली साथ, त्यांनी स्वतः घेतलेले कष्ट आणि अंगी बाळगलेली जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण केलेली मेहनत यामुळे आज त्यांना मोठं यश प्राप्त झालं. त्यांच्या यशामुळं त्यांची सामाजिक, आर्थिक परिस्थिती 360 अंशानं बदलली आहे. प्रतिष्ठा प्राप्त झाली. सर्वच समाजात गरीब कुटुंब आहे, मग तो जातीनं, धर्मानं कोणी असो, तुम्हाला प्रत्येकाला त्यांच्याप्रमाणे लख यश मिळवणं शक्य आहे. एकदाच बिरुद उडवणे, एखादाच बालाजी मंजुळे अधिकारी होऊन समाज परिवर्तन होणार नाही. देश स्वतंत्र होऊन 77-78 वर्ष झाली आहेत, परंतु आजही शिक्षणाची गंगा तळागाळात पोहोचलेली नाही. अनेक शाळांवर शिक्षक नाहीत. शिक्षक असतील तर त्यातले किती प्रामाणिक आहेत हा संशोधनाचा विषय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता आपण ज्यांच्या विषयी बोललो ते सर्व अधिकारी म्हणून निवड झालेले आहेत, परंतु अधिकारी होणं एवढीच एक गोष्ट समाज परिवर्तनासाठी आहे किंवा तेच एक माध्यम आहे असं नाही. अलीकडच्या काळात तर सरकारी नोकऱ्यांची संख्या देखील कमी होते आणि त्या उलट खाजगी क्षेत्रामध्ये असंख्य संधी निर्माण होत आहेत. त्यामुळं या पुढच्या काळात वेगवेगळ्या क्षेत्रात ही तरुण पिढी येणं महत्त्वाचं आहे आणि त्यातून ते उद्योजक, व्यावसायिक कसे होतील, नवनवीन क्षेत्रामध्ये वरच्या पदांवर नोकऱ्या कसे ते करतील, मिळवतील, त्यासाठी आवश्यक असलेली कौशल्य
त्यांच्यामध्ये विकसित कशी होतील याचा विचार आजच्या घडीला होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि नेमकं हे कोणत्याच पातळीवर होताना दिसत नाही. ही मोठी शोकांतिका आहे. शिक्षण संस्थांच्या पातळीवरची जी अडचणी आहेत तिथल्या त्या वेगळ्या आहेत. पालकांच्या पातळीवरच्या अडचणी वेगळ्या आहेत. सरकारी पातळीवरील अडचणी वेगळ्या आहेत. शिक्षण क्षेत्रासाठी मूलभूत सुविधा विकसित करण्यासाठी सरकारकडं पुरेसं बजेट नसतं. सरकारकडे पैसे आहेत, परंतु ते लाडक्या बहिणींसारख्या योजनांना द्यायचे असतात. शिक्षण क्षेत्राचा विकास व्हावा, दर्जेदार सुविधा शहरांपासून ते अगदी वाड्या वस्त्या तांड्यापर्यंत उभा राहाव्यात, यासाठी कुठंच चर्चा होत नाही, निर्णय होत नाही. तशी दृष्टी कोणाकडे फारशी दिसत नाही. आणि महत्वाचं म्हणजे समाजातूनही त्यासाठी कधीच उठाव होत नाही. खरं म्हणजे शिक्षणासाठी सर्वच समाजानं, सर्वच पालकांनी प्रचंड आग्रही असायला हवं. कारण विकासाचा, प्रगतीचा मार्ग हा शिक्षणातून जातो. तेव्हा हे लक्षात ठेवा आणि याविषयी गांभीर्यानं वागा. तुम्हाला याविषयी जे वाटतं ते व्हिडिओच्या खालील जरूर लिहा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि फॉलो करा. धन्यवाद.